दोन्ही चेंडू मेन अंपायर कडे जायचे। या सामन्यातील दोन्ही चेंडू आपल्याला दिलेले आहेत। चला सामना त्वरित चालू करायचा। इम्तियाज, जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल तेवढा फायनल जी आहे ती रात्री अंधारामध्ये खेळावी लागते। या प्रत्येक गोष्टीची नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे, जेणेकरून ही स्पर्धा यशस्वी होईल। आपण एवढे पैसे खर्च करतो आणि सामने भरवतो, त्याची नोंद प्रत्येक खेळाडूने ठेवायची आहे। शिस्तबद्ध आणि पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय विनू, मध्यम गती गोलंदाज। ए बाळा बाजूला। आणि पहिला चेंडू उडवलाय, चेंडू जातोय सीमारेषा आणि उत्तम क्षेत्ररक्षण केलंय किशोर यांनी आपल्या संघासाठी। आणि गडी बाद झालाय, धावचीत झालेत प्रदीप पांडे। अशा प्रकारे आतापर्यंत एक चेंडू हाताळला गेला आणि धावा मात्र मिळाल्यात दोन धावा। तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट झालेले आहेत प्रदीप पांडे। उत्तमरित्या थ्रो आला होता किशोर यांचा, कीपर आत्मजित यांच्याकडे। साईराज, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय विनू आपल्या संघासाठी। 40+ चा हा खेळाडू 40+ बी पोलीस टीम वाशीमध्ये खेळण्यासाठी गेलेले आहे। आतापर्यंत उत्तम गोलंदाजी केल्या विनू यांनी आपल्या संघासाठी। 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि गडी बाद केला एक रनआउटच्या स्वरूपात। काय सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी विनू। मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाए, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनू। रोज सकाळी प्रॅक्टिसला असतात। यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलाय एका धावेकरता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी झालेत। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे, पण प्रयत्न असफल। अशा प्रकारे आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत विनू यांनी आणि 5च धावा खर्च केल्यात आपल्या संघाने आपल्या गोलंदाजीमध्ये। लोअर यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय सीमारेषा पार। पंच आपला निर्णय कळवायचा आहे। इम्तियाज आणि हा षटकार दिलेला आहे। अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 11। विनू यांनी उत्तम षटक हाताळलाय आतापर्यंत। पॉवर प्लेच्या याच्यामध्ये 11 धावा खर्च केलेत। चला दुसरा षटक किशोर शिंदे घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी। सामना करतील साईराज यांना आज तुफानी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण तब्बल 9,500 मध्ये हा प्लेयर विशाल भोसले यांनी घेतला होता आपल्या संघामध्ये। चला सामना स्पीडअप करायचा आहे।
आजचे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. अकोट टप्प्याचा हा चेंडू जातोय सीमा घोषित क्षेत्रामध्ये एका धावेकरता. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 12. दुसरा षटक प्रगतीपथावर. आज आपल्याला साथ लाभले केतन उंडे यांची ॲज अ स्कोरर म्हणून. ते उत्तम समालोचक सुद्धा आहेत. लोअर फुलटॉस उडवलाय पण चेंडू उत्तमरित्या झेल टिपलाय सुमित यांनी आणि सुमित यांचा जल्लोष मैदानात. अशा प्रकारे साईराज यांची पारी समाप्त झालेली आहे आणि साईराजच्या ठिकाणी आता दाखल झालेत मैदानात सतीश. एक आक्रमक फलंदाज सतीश, कित्येक CPL बिग बॅश गाजवणारा हा प्लेयर सतीश आता मैदानात दाखल झालाय. आणि हा चेंडू उडवलाय पण चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावेकरता आणि संघाची धावसंख्या झाली 13. 2 गडी बाद 13. चला स्पीडअप करायचा आहे सामना. मैदानात जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडं सीमारेषा पलीकडे बसायचं आहे. मैदानात जे प्रेक्षक आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा सामन्यामध्ये आणायचा नाहीये. कमिटीतर्फे आपल्याला विनंती करण्यात येते. आतापर्यंत समीकरण 1 षटक 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 13. फटका फसलाय आणि सोनी आणि झेल धरणी मातेला अर्पण केलाय आणि धावा मित्र मिळत आहेत सतीश यांना 2. एकदम सिंपल कॅच होती पण चेंडूच्या खाली प्रॉपर आले नव्हते. हर्षल उर्फ सोनू आणि निर्धाव चेंडू टाकलाय किशोर शिंदे यांनी. हेमंत यांना जीवदान भेटलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे हेमंत यांनी. आणि षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा खर्च केल्यात SS11 या संघाने. त्यापैकी पहिल्या षटकात विनूला 11 धावा आल्या होत्या टेप बॉल. तिसरं षटक आता टेप बॉलचं षटक असेल. या षटकामध्ये किती धावा करतायत ते पाहायचं आहे कारण हे षटक निर्णायक ठरणार आहे. एक टार्गेट सेट करणार हे षटक असेल. बऱ्याचशा खेळाडूंच्या मनामध्ये शंका असते की टेप बॉल क्लिअर होत नाही म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नाही. पण आत्मजित सारखा खेळाडू कालच्या सत्रात त्यांनी लगातार 2 षटकार ठोकले होते टेप बॉलवरती. ऋषभ चंदानी सुद्धा आज टेप बॉलवरती प्रहार केला होता त्यांनी.
त्यामुळे आपल्या मनगटात आत्मविश्वास असेल, स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल आणि मनगटात ताकद असेल तर कुठलाही चेंडू आपण सीमारेषा पार करू शकतो. हर्षल एक उत्तम गोलंदाज आहे. नकारात्मक चेंडू, पहिलाच चेंडू. कालच्या दिवसात त्याने टेप बॉल उत्तमरित्या हाताळला होता. आणि हा बॉलला फक्त टच केलाय आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. 2 धावा डिक्लेअर. संघाची धावसंख्या झाली 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील एकच बॉल झालेला आहे. जर युवा वॉरियर्सनी 2 सामने मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांचा रन रेट वाढू शकतो आणि टुर्नामेंटमध्ये कमबॅक करू शकतात. आणि हा फटका मारलेला होता रोहित यांनी, पण चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तुषार यांच्याकडे एका धावे करता. हर्षले उत्तमरित्या षटक हाताळतायत. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू उडवलाय पण चेंडू जातोय तुषार यांच्या हातामध्ये एका धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली 20. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि टार्गेट सेट करणारे हे 3 चेंडू असतील. चेंडू उडवलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, पण धावा धावून काढायचे आहेत आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत लोहित. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 22. 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतात लोहित. आणि काय चेंडू उडवला आहे, सुरेख फटका लोहित याच्या बॅटमधून. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. 28 धावा धावसंख्या झालेले युवा वॉरियर्स या संघाची. अजूनही हर्षल यांच्या षटकामधील 1 चेंडू शिल्लक आहे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. टेप बॉल असल्यामुळे टेप बॉलनेच बॉलिंग करायची आहे. आणि लोहित वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. लोहित यांनी आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत आणि 19 धावा जमा केल्यात आपल्या खात्यामध्ये. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावसंख्येवरती मजल मारले युवा वॉरियर्स या संघाने. आणि आता शेवटचं षटक घेऊन आलाय तुषार, ज्याने उत्तम फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आणि आता गोलंदाजीसाठी आपल्याला दिसतोय तुषार. कालच्या दिवसातील सत्र गाजवणारा हा खेळाडू. सुरेख चेंडू. लोहितचा अंदाज चुकला. लाईन लेंथ परफेक्ट आहे.
आणि मात्र फटका सुरेख आणि हा षटकार लोहितच्या बॅटमधून हा षटकार लोहितला भरपूर वेळ विकेटवरती शांत ठेवणं अशक्य आहे कारण हा एक असा फलंदाज आहे हा कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळतो आणि आता मात्र फटका चुकलाय आणि सुमित यांनी काय सुरेख झेल पकडलेत आजच्या दिवसातील हा त्यांचा दुसरा झेल असेल ते स्वतःच होणार असल्यामुळे त्यांच्यावरती प्राइज मनी लावू शकणार नाहीत ऋषभ चंदानी आपलं हार्दिक स्वागत आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पहिली 50 मारली त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलात एका हाती आणि शुभमचा हा फटका एक धाव देऊन जातोय आपल्या संघासाठी अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 36 शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि मिस टायमिंग फटका चेंडू निर्धाव जातोय तुषार यांचा तुषार यांनी आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि धावा मात्र खर्च केल्यात 7 आणि हा शेवटचा चेंडू देखील निर्धाव अशा प्रकारे 36 धावा धावफलकावरती आणि 37 धावांचं आव्हान असणाऱ्या SS11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी सुमित आपलं अभिनंदन आपण 2 सुरेख झेल टिपलेत आणि आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला युवा वॉरियर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि यापुढील होणारा सामना अप्पा स्ट्रायकर्स मल्हार 11 कॅप्टन जिथे कुठे असेल त्यांनी स्टेजवरती यायचंय मल्हार 11 बोला तुझ्या कॅप्टन मल्हार 11 स्वप्नील कदम आपला संघ जिथे कुठे नाश्ता करत असेल त्यांनी त्वरित मैदानात यायचंय लकी सिंग आइए टॉस के लिए आइए मल्हार 11 आपल्याला दुसरा कॉल असेल टॉस साठी अप्पा स्ट्रायकर टॉस साठी ते आलेले आहेत रिषभ चंदानी हजर आहेत मल्हार 11 त्याला मल्हार 11 जिथे कुठे कर्णधार असेल त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि टॉस उडवायचंय आपल्याला टाइम देण्यात येणार नाही कारण पुढील सामने देखील खेळवायचे आहेत एक सत्र झालेलं आहे दुसऱ्या सत्रातील टीम आता खेळायला आलेली आहे आणि आपण टॉस साठी यायचंय चला राहुल जटर आपण स्टेजवरती यायचंय 2 मिनिटासाठी मी चला कॅमेरामॅन टॉस साठी कॅमेरा
चला युवा वॉरियर्स, सामना त्वरित चालू करायचा आहे. आत्ता झालेला टॉस जो होता टीम अप्पा स्ट्रायकर आणि मल्हार 11 यामध्ये मल्हार 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. स्वप्नील, आपला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. आणि पहिला षटक हाताळण्यासाठी युवा वॉरियर्स या संघाकडून कुणाल पाटील आणि पहिली सलामीची जोडी आत्मजित तुषार आणि आत्मजित ओपनिंगला आलेले आहे. म्हणजे 40+ बॉलर पहिली ओव्हर करणार SS11 या संघाकडून. पहिला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करतो कुणाल पाटील. याच्या गोलंदाजीमध्ये गती आहे, लेंथ आहे, लाईन आहे. फुलवर पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडू, सततचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत कुणाल पाटील याने आणि आपल्या गोलंदाजीमध्ये अक्षरशः जखडून ठेवलाय आत्मजित सारख्या फलंदाजाला. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. सततचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत, तेही पॉवर प्ले सारख्या षटकामध्ये. कुणाल पाटील ऑन फायर. हा खोलवर पद्धतीचा चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. आणि आता समीकरण असं झालंय 4 चेंडू आणि 6 धावा. चला, कमिटीने लक्ष द्यायचंय. YouTube लाईव्ह वाल्यांना पाणी, चहा, नाश्ता जे काय हवं असेल ते विचारायचंय. आज आपल्याला स्कोररच्या भूमिकेत बघायला मिळत आहेत केतन उंडे, लोअर 1 पद्धतीचा हा चेंडू, सुरेख चेंडू कुणाल पाटील याचा. 5 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत समीकरण. सततचे 3 चेंडू त्यांनी लगातार निर्धाव टाकले होते. 4थ्या चेंडूवरती आत्मजित यांनी प्रहार केला होता, षटकार ठोकला होता आणि 5वा चेंडू निर्धाव. थर्टी यार्ड सर्कल पर्यंतचा हा रनअप असतो कुणाल पाटील याचा. आणि चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू घोषित क्षेत्रात एका धावे करता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 7. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय आत्मजित. आता इथून पुढे समीकरण असं आहे की 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. अजूनही सामन्यात टिकून आहेत युवा वॉरियर्स, कारण जर दुसरी ओव्हर चांगली टाकली तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात युवा वॉरियर्स. पण जोपर्यंत आत्मजित सारखा फलंदाज खेळपट्टीवरती टिकून आहे
तोपर्यंत सामना SS11 कडे झुकलेला असेल. आत्माजी त्यांनी कालच्या सत्रामध्ये 46 धावा, त्यानंतर 49 धावा अशा आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. दुसरा षटक घेऊन येतोय निखिल उर्फ पेरू. या गोलंदाजाकडे सुद्धा स्लोअर वन, त्यानंतर अचूक टप्पा. आणि हा फटका, सुरेख फटका तुषाऱ्याचा अक्रॉस द लाईन. हा फटका चौकार ठोकलाय तुषाराने आपल्या बॅटमधून. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 11. चला, टाइम वाया घालवायचा नाहीये. आणि फटका, सुरेख फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. काय चेंडू उडवलाय तुषार याने. निर्धाव चेंडू, माफ करा, नकारात्मक चेंडू होता. आणि धाव संख्या झाले 18. आणि काय सुरेख फटका खेळलाय तुषार यांनी. षटकार ठोकलाय बॅकफुटला जाऊन. ऋषभ पंत यांची आठवण करून देणारा हा फटका, सुरेख फटका तुषार यांच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या झाले 24. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, सुरेख चेंडू. आणि धावसंख्या झाले 25. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. आणि हा निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू. चला, मल्हार 11 आपला निर्णय कळवायचा आहे. स्वप्नील. स्कोर झालेला आहे 25. आणि अशा प्रकारे 25 धावा धावफलकावरती. आणि दुसरं षटक संपलेलं आहे. काय घेतलं त्यांनी, मल्हारने काय सांगितलं? बॅटिंग घेतलेलं आहे मल्हार 11 या संघाने. तर अप्पासाहेकर आपली टीम तयार ठेवायची. मितेश पटेल, गुजरात प्रीमियर लीगचे हिरो, यांचं देखील आता मैदानात पदार्पण झालेलं आहे. आणि स्कोर झालाय 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. तिसरा षटक आता हे निर्णायक षटक असेल. जे टेप बॉलचं आहे, ते टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी 40+ हा गोलंदाज दीपक पवार. याच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, अचूक टप्पा आहे,
यॉर्कर सुद्धा उत्तमरित्या टाकू शकतो हा खेळाडू. आता समीकरण असं आहे 12 चेंडू मध्ये 12. पहिला चेंडू नकारात्मक तुषार यांनी घोषित क्षेत्रात पाठवला. तो चेंडू एका धावे करता. अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा. आता मात्र समीकरण असं आहे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चला टीम अप्पा सायकर पुढील सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. टीम मल्हार यांना देखील आपल्या हार्दिक शुभेच्छा. नकारात्मक चेंडू. आता 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा सुरेख फटका. लॉंगॉनच्या दिशेने हा खणखणीत षटकार. आता जेवणाची सोय झालेली आहे तरी सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. अकाल ज्योत सेवा संघ यांच्यातर्फे चौकात 32 धावा धावफलकावरती. फुलटॉस आणि हा चेंडू देखील सीमारेषा पार चौकार. अशा प्रकारे 36 धावा धावफलकावरती. आता मात्र एकच धावा हवी आहे हा सामना SS11 या संघाला जिंकण्यासाठी. आजचा जेवणाचा मेनू असा आहे खीर, डाळ आणि राईस. तर याचा आस्वाद घ्यायचा आहे सर्व खेळाडूंनी. आणि मी मनापासून आभार व्यक्त करतो अकाल ज्योत सेवा संस्था यांनी 2 दिवस आपल्याला आपल्या खेळाडूंसाठी जेवणाची सोय केलेली आहे. आणि अशा पद्धतीने युवा वॉरियर्स हा संघ देखील या स्पर्धेमधून बाद झालेला आहे. कारण 4 लगातार सामने या संघाने हरलेत. डॅनियल ब्रदर्स हा संघ सुद्धा या स्पर्धेतून बाद झालेला आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण 4 जे संघ आहेत ते क्वालिफाय झालेले आहेत पात्रता फेरीसाठी. बरोबर. हार्दिक अभिनंदन 4ही संघांचं. टीम अप्पा स्ट्रायकर, टीम मल्हार 11, टीम अकाल ज्योत आणि टीम SS11 आपल्या पुढील वाटचालीस